नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 2 मधील फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 ज्या अंतर्गत कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स, द डिस्टन्स बिटवीन दी टू पॉइंट्स अँड बिटवीननेस याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, मॅथ्स 2 ज्याला जॉमेट्री असंही म्हटलं जातं, हा 9th स्टँडर्डपासून सेपरेट सब्जेक्ट म्हणून तुम्ही स्टडी करत आहात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आजपर्यंत शिकलेल्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या एका प्रॉपर्टीच्या आधारे आपण दुसऱ्या प्रॉपर्टी प्रूव्ह करतो, ज्याला आपण थेरम असं म्हणतो. मग ते थेरम कसे असतात त्याचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत. परंतु काही प्रॉपर्टीज प्रूव्ह करण्याची गरज नसते, ज्याला आपण पॉस्युलेट्स असं म्हणणार आहे. ते पॉस्युलेट्स म्हणजे काय त्याचाही अभ्यास थोड्या वेळाने आपण करू. परंतु काही प्रॉपर्टीज हे अशा असतात किंवा काही कन्सेप्ट असे असतात की त्या डिफाईन करण्याची सुद्धा आवश्यकता नसते. दॅट इज मीन्स देर आर सम कन्सेप्ट्स विच वी डू नॉट डिफाईन. फॉर एक्झाम्पल पॉइंट, लाईन, प्लेन ह्या काही कन्सेप्ट अशा आहेत की याची डेफिनेशन देण्याची आवश्यकता नाही आहे. एक सिंगल डॉट असेल तर त्याला आपण पॉइंट म्हणतो. एका स्ट्रेट लाईनमध्ये काही पॉईंट्स असतील तर त्याचं जे कलेक्शन आहे त्याला आपण लाईन म्हणतो, किंवा असे अनेक पॉईंट्स एकत्र आले की त्याला आपण प्लेन म्हणतो. त्यामुळे इथं यांची डिफाईन करण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये सुरुवातीला इथं दिलेलं आहे पहा पार्ट, वी डू नॉट डिफाईन नंबर्स. ज्या पद्धतीने आपण नंबर डिफाईन्स करत नाही आहे, सिमिलरली वी डू नॉट डिफाईन अ पॉईंट, लाईन अँड अ प्लेन ऑल्सो. दीज आर सम बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. That is means lines and planes are sets of points. Keep in mind that the word line is used in the sense straight line. म्हणजे लाईन म्हटलं की स्ट्रेट लाईन असणार, हा इथून पुढे तुम्ही अर्थ समजावून घ्यायचा आहे. म्हणून हे नोटिफिकेशन सुरुवातीला दिलेले. यानंतर आपण आता महत्त्वाच्या ज्या बेसिक कन्सेप्ट शिकणार आहे त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स म्हणजे काय? आपण 6वी पासून नंबर लाईन पाहतो. इथे तुम्हाला नंबर लाईन दिलेले जर ऑब्झर्व केली तर तुम्हाला या नंबर लाईनवर हे पॉझिटिव्ह नंबर्स दिसतात, त्याचे निगेटिव्ह नंबर्स दिसतात, 0 दिसतो म्हणजे हे इंटिजर्स आहेत. आणि काही नंबर्ससाठी इथं लेटर्स दिलेले आहेत, जसं 3 नंबरसाठी ई लेटर आहे, 1 नंबरसाठी डी लेटर आहे. मग या नंबरचे हे कोऑर्डिनेट्स आहेत असं म्हटलं जातं. दॅट इज मीन्स पॉईंट डी हा जो आहे त्याचा कोऑर्डिनेट 1 आहे, पॉईंट ओचा कोऑर्डिनेट 0 आहे. मग या कोऑर्डिनेटचा उपयोग काय होतो? कोणत्याही दोन पॉईंटचं जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल, दोन पॉईंटच्या मधलं, फॉर एक्झाम्पल पॉईंट डी आणि ई यातलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर हे 1 युनिट प्लस हे 1 युनिट म्हणजे हे 2 युनिट झालं. परंतु हे डिस्टन्स फाइंड आउट करत असताना आपण काय करत असतो, जे दोन पॉईंट मधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, सपोज मला डी आणि ई या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच आपण लिहित असताना डिस्टन्स बिटवीन पॉईंट डी अँड ई या पद्धतीने लिहितो. एकाचा कोऑर्डिनेट 1 आहे, एकाचा कोऑर्डिनेट 3 आहे. जो लार्जर कोऑर्डिनेट आहे त्यातून जो स्मॉलर कोऑर्डिनेट आहे तो जर सबट्रॅक्ट केला तरी सुद्धा आपल्याला त्याचं डिस्टन्स मिळत असतं. म्हणजेच डी आणि ई यामध्ये जे डिस्टन्स आहे ते 2 युनिट आहे असा याचा अर्थ होतो. हाच रूल निगेटिव्ह नंबरसाठी सुद्धा लागू पडतो. सपोज मला ए आणि सी या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज मीन्स डिस्टन्स बिटवीन ए अँड सी कॉमा देणं गरजेचं आहे. ह्यावेळी जो लार्जर कोऑर्डिनेट असतो तो साहजिकच आहे राईट साईडला येतो, म्हणजेच -2 हा लार्जर कोऑर्डिनेट झाला, त्यातून सबट्रॅक्ट करायचा स्मॉलर म्हणजेच -5. म्हणजे ए आणि सी चे कोऑर्डिनेट हे जे आहेत -5 -2 लिहिले आणि त्यामध्ये सबट्रॅक्शन लिहिली, लार्जर फर्स्ट स्मॉलर नंतर. परंतु इथं मायनस प्लस होईल, दॅट इज मीन्स -2 + 5 दॅट इज मीन्स द 3. म्हणून आपण इथं असं म्हणू शकतो की ए आणि सी मधलं जे डिस्टन्स आहे ते 3 युनिट आहे. म्हणजेच पहा हे 1, हे 2 अँड 3 युनिट. या पद्धतीने आपण दोन पॉईंट्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करतो. म्हणून आपल्या पुस्तकात पुढे असं सांगितलेलं आहे पहा, द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. जो स्मॉलर आहे तो लार्जरमधून सबट्रॅक्ट करायचा, तेव्हा आपल्याला त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स मिळू शकतं. त्यामुळे नंबर पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह मिळणार आहे. म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर असतील, दोन्ही निगेटिव्ह असतील, किंवा एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल. सपोज इथं मी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर घेतो. सपोज मला इथं बी आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज मीन दी डिस्टन्स बिटवीन बी अँड ई यामध्ये जो लार्जर कोऑर्डिनेट आहे तो 3 आहे, त्यातून सबट्रॅक्ट करणार स्मॉलर कोऑर्डिनेट -3.
म्हणजे याचा अर्थ डिस्टन्स काढताना मायनस मायनस प्लस होणार. 3 + 3 दॅट इज मीन्स 6 इज द डिस्टन्स. 6 युनिट इज द डिस्टन्स बिटवीन बी अँड ई. आपण चेक करू शकतो हे 1 युनिट, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे बी पासून ई पर्यंत 6 युनिट आहे किंवा ई पासून बी पर्यंत 6 युनिट आहे. म्हणून हे सेकंड जे स्टेटमेंट दिलं ते महत्वाचं आहे. द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. आता रिअल नंबर का सांगितलं, इथं घेत असताना आपण आता नंबर लाईनवर सगळे इंटिजर्स घेतल्यात, पण समजा एखादा फ्रॅक्शन असेल किंवा कोणताही असेल, फक्त रिअल नंबर येईल परंतु तो नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे, ज्याला आपण नॉन निगेटिव्ह असं म्हणतो. नॉन निगेटिव्ह म्हटलं याचा अर्थ निगेटिव्ह नाही आहे, मग याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे असं पण नाही घ्यायचं. समजा एकाच पॉईंटवर 2 असतील म्हणजे 2 लेटर्स दिले तर त्याचं डिस्टन्स 0 पण येणार आहे. 0 येऊ शकतं, पॉझिटिव्ह येऊ शकते, परंतु ते निगेटिव्ह येणार नाही. डिस्टिंक्ट पॉईंट असतील, वेगवेगळे पॉईंट्स असतील तर डेफिनेटली ते पॉझिटिव्ह असणार आहे. सेम पॉईंट्स असतील तर 0 येणार, परंतु निगेटिव्ह कधीही येणार नाही. ही बेसिक कन्सेप्ट झाली. याच्याच पुढची जी कन्सेप्ट होती त्याला आपण बिटवीननेस असं म्हणतो. बिटवीननेस याचा अर्थ 2 पॉईंटच्या मध्ये असणारा, म्हणजे बिटवीन, बरोबर सेंटर असं नाही, बिटवीन. ज्यावेळी आपल्याला सांगतात की 3 पॉईंट कोलिनियर आहेत, सपोज पी क्यू आर आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉईंट्स, म्हणजे वेगवेगळे कोलिनियर पॉईंट्स आहेत. अशा वेळी आपल्या डोक्यात 3 पॉसिबिलिटीज यायला पाहिजे. दॅट इज मीन्स देअर आर 3 पॉसिबिलिटीज. म्हणजे कधी क्यू मध्ये असू शकतो, कधी आर मध्ये असू शकतो, कधी पी मध्ये असू शकतो. दॅट इज मीन्स पॉईंट क्यू इज बिटवीन पॉईंट पी अँड आर. दिस इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. क्यू असण्याच्या ऐवजी पी सुद्धा असू शकतो. दॅट इज मीन्स पॉईंट पी इज बिटवीन पॉईंट आर अँड क्यू. पॉईंट आर इज बिटवीन पॉईंट पी अँड क्यू. म्हणजे पी क्यू आर हे जेव्हा पॉईंट्स कोलिनियर आहेत असं सांगतात, याचा अर्थ त्याच्या 3 कंडिशन येतात. जी फर्स्ट कंडिशन आहे त्या कंडिशनला आपण म्हणतो पी डॅश क्यू डॅश आर. याचा अर्थ पॉईंट क्यू हा पी आणि आरच्या बिटवीन आहे. किंवा सेकंड आपण असं म्हणू शकतो पी डॅश आर डॅश क्यू, म्हणजे आर पॉईंट हा पी आणि क्यूच्या मध्ये असेल. किंवा थर्ड कंडिशननुसार आर डॅश पी डॅश क्यू. याला जर आपण उलटं लिहिलं क्यू डॅश पी डॅश आर तर या दोघांचा अर्थ एकच झाला. म्हणून आपण सेंटरचा जो पॉईंट आहे, सेंटर म्हणण्यापेक्षा जो बिटवीन पॉईंट आहे त्याचा विचार करायचा. म्हणजे कधी क्यू असेल, कधी आर असेल, कधी पी असेल, यालाच बिटवीननेस असं म्हणतात. या आधारे आम्हाला काही प्रश्न विचारलेले असतात की कोणता पॉईंट कोणाच्या बिटवीन आहे. एक सॉलिड एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ॲट फर्स्ट इथे एक सॉलिड एक्झाम्पल घेतलंय. क्वेश्चन काय पहा. ऑन अ नंबर लाईन पॉईंट्स ए बी सी आर सच दॅट distance between A and B is 5, distance between B and C is 11 and distance between A and C is 6. Then which of the points is between the other two? कुठला पॉईंट इतर 2 पॉईंटच्या बिटवीन असेल असं विचारलेलं आहे. अशा वेळी एक काम करायचं, डिस्टन्स 5, 11, 6 मॅक्झिमम डिस्टन्स असणारा सेपरेट लिहायचा. दॅट इज मीन्स डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज 11. सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन. जर कोलिनियर असतील तर हा एकटा जो आहे तो इतर दोघांच्या समेशन एवढा असायला पाहिजे. म्हणून डिस्टन्स बिटवीन ए बी आणि हा जो डिस्टन्स ए सी आहे त्याची ॲडिशन करायची. म्हणजेच 5 + 6 केलं 11 आलं. जर हे डिस्टन्स सेम आलं तर म्हणू शकतो इक्वेशन 1 आणि 2 वरून, दॅट इज मीन्स फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड असं म्हणू शकतो की हे जे बी सी मधलं डिस्टन्स आहे ते या दोघांच्या डिस्टन्स एवढा आहे. म्हणजेच बी आणि सी हे कडेला पॉईंट असतील आणि त्याच्यामध्ये जो असेल तो ए पॉईंट असेल. देअरफॉर पॉईंट ए इज बिटवीन पॉईंट बी अँड सी असा याचा अर्थ होतो. म्हणजेच फिगरमध्ये जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर साईडला आपण काय करायचं, एखादी लाईन सेगमेंट काढायचं आणि त्याच्यावर थोडेसे पॉईंट लिहायचे. सपोज हा बी आणि सी बाहेर असेल, जो ए बी आहे तो इथं असेल. सपोज ए बी हा 5 झाला, ए सी हा 6 झाला, त्यामुळे 5 + 6 जो बी सी आहे तो 11 झाला असा त्याचा अर्थ होतो. दॅट इज मीन्स पॉईंट बी ए सी आर कोलिनियर such that A is between point B and C असं आपण म्हणतो. तर यावर आधारित प्रॅक्टिस सेटमध्ये जी काही एक्झाम्पल्स आहेत ती पाहूया. फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय पहा. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर गिवन नंबर लाईन गिवन बिलो. ही एक नंबर लाईन दिलेली आहे ज्यावर इंटिजर्स दाखवलेले आहेत, शिवाय ते इंटिजर्स जे नंबर्स आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारे हे पॉईंट्स दिलेले आहेत. आणि आपल्याला इथे एक 8 उदाहरणं दिलेले आहेत ज्याचं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. एक 2 उदाहरणं फक्त समजावून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. मी सुरुवातीला मुद्दाम निगेटिव्हज घेतो. डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड जे. पी पॉईंट पाहताय, जे पॉईंट पाहताय. नेहमी लक्षात घ्यायचं डिस्टन्स बिटवीन पी अँड जे असो किंवा कोणताही असो, पहिल्यांदा हा लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर ब्रॅकेट टाकून घ्या, त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. स्मॉल किंवा कसलाही बॉक्स ब्रॅकेट टाका. ह्यामध्ये राईट साईड जर जो आहे तो मोठा असतो, दॅट इज मीन्स -2 फर्स्ट टाइम लिहिणार.
आणि लेफ्ट साईडचा जो आहे तो स्मॉलर असणार म्हणजे -4 येणार. हा मायनस मायनस प्लस होईल, दॅट इज मीन्स -2 + 4 म्हणजे ह्याचं जे डिस्टन्स आलं ते 2 युनिट आहे. आपण फिगर ऑब्झर्व केल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात येतं की पी पासून के पर्यंत 1 युनिट आणि के पासून जे पर्यंत 1 युनिट म्हणजे एकूण युनिट जे आहे ते 2 युनिट ह्याच्यातलं डिस्टन्स आलेलं आहे. सेम वे सपोज मी हे लास्ट एक्झाम्पल पाहतो. डिस्टन्स बिटवीन क्यू अँड बी. डिस्टन्स बिटवीन क्यू अँड बी ज्यादा माहितीसाठी सुरुवातीला इथे लिहिणार असाल तर लिहू शकता दी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू, दी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी आणि त्यानंतर हा फॉर्म्युला लिहिला चालेल. नेहमी लार्जर कोऑर्डिनेट्समधून स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा. पहिला ते पॉईंट्स कुठे आहेत चेक करा. हा क्यू पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे. राईट साईडचा बी पॉईंट आहे ज्याचा कोऑर्डिनेट 2 येतो. लेफ्ट साईडचा क्यू पॉईंट आहे ज्याचा कोऑर्डिनेट -5 येतो. पुन्हा मायनस मायनस प्लस होणार आहे, दॅट इज मीन्स 2 + 5 होणार. दॅट इज मीन्स हे जे डिस्टन्स येणार आहे ते 7 युनिट येणार आहे. आता ही दोन्ही एक्झाम्पल्स होते. इथं मायनस मायनस प्लस झाला. सेकंड जर प्लस असता तर तो आहे असा राहणार, दॅट इज मीन्स मायनस प्लसचा तो मायनस राहणार आहे. मग इथं सपोज फक्त प्लस असेल तर -2 आणि इथं -4 येणार, त्यावेळी 6 युनिट आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीनं लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करा, तुम्हाला त्याचं डिस्टन्स मिळेल. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला नंबर लाईन स्पेसिफिक दिलेली होती, त्यावरून आपण डिस्टन्स फाइंड आउट केलं. तुम्हाला नंबर लाईन न देता फक्त कोऑर्डिनेट्स दिलेले असतात आणि आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्या टाईप आहे. काय पहा, इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ ए हा जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स अँड द कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय. दोन पॉईंट आहेत, एकाचा कोऑर्डिनेट एक्स सांगितला, एकाचा वाय आहे. तर तो डिस्टन्स बिटवीन ए बी फाइंड आउट करायचा. सपोज मी इथं सेकंड क्वेश्चन घेतो. आता इथं लार्जर कोण आहे स्मॉलर कोण आहे ते आपण डिसाईड करायला पाहिजे. देअरफॉर फर्स्ट सेकंड क्वेश्चनमध्ये इथे काय लिहितो पहा, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी दॅट इज मीन्स लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. इथं जो दिलेला आहे हिअर, तुम्ही इथं सुरुवातीला लिहा एक्स जो आहे तो 6 दिलेला आहे, वाय जो दिलेला आहे तो -2 दिला आहे. ह्यामध्ये जो लार्जर नंबर आहे तो फर्स्ट टाइम लिहा आणि स्मॉलर आहे तो नंतर लिहा. म्हणजे ज्याचं डिस्टन्स येणार आहे ते 6 मायनस मायनस केलं तर प्लस आलं. 6 + 2 दॅट इज मीन्स 8 युनिट इज द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. तुम्ही डायरेक्ट असं ए बी लिहिलं असेल तर मग डिस्टन्स लिहायचं नाही, आणि डिस्टन्स लिहिणार असेल तर मध्ये कॉमा हा आठवणीने टाकायला हवा. सेम वे सपोज थर्ड एक्झाम्पल आपण पाहूया, ज्यामध्ये आम्हाला इथं काय दिलेलं आहे. हिअर थर्ड एक्झाम्पल घेतोय. जी एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे ती -3 आहे, वायची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. यापैकी जो -3 आणि 7 पैकी जो लार्जर कोऑर्डिनेट आहे तो 7 आहे आणि स्मॉलर आहे तो -3 आहे. दॅट इज मीन्स 7 मायनस मायनस +3 होईल, दॅट इज मीन्स 10 युनिट होईल. आता आपण इथे पाहिलेली सर्व उदाहरणं जी आली त्याच्यामध्ये हा मायनस डबल आलेला आहे. प्रत्येक वेळी मायनस येईलच असं नाही आहे. हा मायनस म्हणजे समजा एखादा, तसं इथं एक्झाम्पल नाही आहे परंतु एखादा आलंच उदाहरण, सपोज इथं -3 नसता तर 7 - 3 आलं असतं, त्यामुळे तिथलं डिस्टन्स ते 4 युनिट आलं असतं. तर या पद्धतीने फक्त एकच कन्सेप्ट लक्षात घ्या, लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट त्याची सबट्रॅक्शन करायची, जे येतं ते त्यामधलं डिस्टन्स असतं. आता यापेक्षा वेगळं उदाहरण आहे ते पाहूया. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू. म्हणजे बिटवीननेस फाइंड आउट करायचं आहे. इफ दी पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्ट्रेट सो, नसतील तरी कारण सांगायचं आहे. याचाच अर्थ आपल्याला तिथे ॲडिशन करून चेक करायला पाहिजे. दोन्ही एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलंय, डिस्टन्स बिटवीन पी अँड आर 7 दिलेला आहे, पी अँड क्यू 10, क्यू अँड आर 3. लार्जर डिस्टन्स जे आहे ते याचं आहे, ते सेपरेट लिहायचं. देअरफॉर फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण म्हणतो हिअर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू इज 10 युनिट. सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन. उरलेली दोघं आहेत त्यांची ॲडिशन करायची. नाव डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर, त्यांनी ही जी दोन डिस्टन्स दिल्या त्याची सम करूया. दॅट इज मीन्स 7 + 3, त्याची जर सम केली तर 10 आली. मग फर्स्ट इक्वेशनमध्ये डिस्टन्स 10 आलेला आहे, सेकंडमध्ये 10 आलेला आहे, म्हणजे हे डिस्टन्स इक्वल येत आहे. त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर फ्रॉम 1 and 2 आपण काय सांगू शकतो की जे डिस्टन्स पी आणि क्यू मधलं आहे ते डिस्टन्स म्हणजे या दोघांच्या सम एवढा आहे. दॅट इज मीन्स डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर. म्हणजेच पी क्यू हा पॉईंट एंड पॉईंट्स आहेत आणि आर हा त्याच्या बिटवीन आहे. देअरफॉर वी से दॅट पॉईंट आर इज बिटवीन पॉईंट्स
पी अँड क्यू, म्हणजे पी आणि क्यू या पॉईंटच्या बिटवीन हा पॉईंट आर असेल असं आपण म्हणू शकतो. सेम प्रोसिजरनं सेकंड एक जे एक्झाम्पल आहे ते चेक करूया. इथं आपल्याला हे डिस्टन्स 8 दिलेलं आहे, हे 6 आहे, हे 4 आहे. मॅक्झिमम जे आहे ते सेपरेट लाईन्स, दॅट इज मीन्स हिअर जे डिस्टन्स आर अँड एस, डिस्टन्स बिटवीन आर अँड एस जे दिलेलं आहे ते 8 युनिट दिलेलं आहे. सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर जी लहान दोघं आहेत डिस्टन्स त्याची सम करूया. दॅट इज मीन्स डिस्टन्स बिटवीन एस अँड टी प्लस डिस्टन्स बिटवीन आर अँड टी. इथं जर सम केली तर 6 + 4 यायला पाहिजे, दॅट इज मीन्स 10 येते. आता इथं डिस्टन्स 10 इक्वल होतं, इथं डिस्टन्स वेगवेगळा आलेला आहे. दॅट इज मीन्स आपण म्हणू शकतो फ्रॉम 1 अँड 2 फक्त असंच लिहायचं, फक्त इक्वल नाही, या पद्धतीने आपण तिथं चिन्ह देणार आहोत. दॅट इज मीन्स डिस्टन्स बिटवीन आर अँड एस इज नॉट इक्वल टू दी डिस्टन्स बिटवीन एस अँड टी प्लस डिस्टन्स बिटवीन आर अँड टी. मग हे जर डिस्टन्सच इक्वल नसेल तर बिटवीननेसचा संबंधच नाही, म्हणजे हे पॉईंट्सच कोलिनियर नाही आहेत. दॅट इज मीन्स आपण म्हणू शकतो हे जे पॉईंट्स आहेत याच्यामध्ये दिलेले पॉईंट आर एस टी, हे जे 3 पॉईंट्स आहेत आर एस टी आर नॉट कोलिनियर. या पद्धतीने आपण सांगायचं आहे. म्हणजे कोलिनियर असेल तर बिटवीननेस सांगायचा, कोलिनियर नसेल तर बिटवीननेसचा संबंधच येत नाही. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं. यापेक्षा वेगळं उदाहरण काय आहे ते पाहू. स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला इथं बिटवीननेस ऑलरेडी सांगितलेलं आहे, म्हणजे पॉईंट्स कोणत्या पद्धतीनं कोलिनियर आहेत ते सांगितलेलं आहे आणि आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन कसं आहे पहा. इफ ए बी सी दीज पॉईंट्स आर कोलिनियर. आता याची प्रॉपर फिगर स्केच करायची. याचा अर्थ एक स्ट्रेट आपण सेगमेंट एखादा दाखवायचा ज्यावर आपण हे 3 पॉईंट घ्यायचे ए बी सी. हे डिस्टन्स ह्याचं चेक नाही करायचं, एक रेग्युलरली लिहायचा, रफ फिगर ड्रॉ केल्यासारखी करायची. यामध्ये आपल्याला सांगितलं की ए सी हे डिस्टन्स 11 आहे, ए पासून सी पर्यंत. सपोज हे इथं लिहितोय मी, हे 11 असेल. बी सी हे डिस्टन्स जे आहे ते 6.5 आहे. साहजिकच जे राहिलं ते म्हणजे ए बी डिस्टन्स राहिलं. आपल्याला ए बी डिस्टन्स फाइंड आउट करायचं. जर आपल्याला ए बी दिलं असता बी सी दिलं असता तर दोघांची ॲडिशन करून आपण ए सी मिळवलं असतं. आपल्याला टोटल ए सी दिलाय, त्यातून जर बी सी आपण सबट्रॅक्ट केला तर आपल्याला आपोआप ए बी हे डिस्टन्स मिळतं. किंवा लक्षात येत नसेल तर फर्स्ट टाइम आपण असं लिहू शकतो. हिअर ए डॅश बी डॅश सी या पद्धतीने हे पॉईंट्स कोलिनियर आहेत. दॅट इज मीन्स ए बी प्लस बी सी. इथं डिस्टन्स बिटवीन म्हणण्याच्या ऐवजी डायरेक्ट लेंथ म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही लेंथ म्हणता त्यावेळी कॉमा टाकण्याची आवश्यकता नाही आहे. दॅट इज मीन्स लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी या दोघांची जर सम केली तर लेंथ ऑफ ए सी मिळणार. किंवा तुम्ही डायरेक्ट ए बी इज इक्वल टू ए सी मायनस बी सी लिहिलं तरीही चालेल. त्यामुळे आता इथं ज्या व्हॅल्यू माहिती आहे ते आपण सबस्टिट्यूट करूया. ए बीची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे, प्लस बी सीची व्हॅल्यू जी 6.5 दिलेली आहे इज इक्वल टू ए सीची व्हॅल्यू 11 आहे. 6.5 प्लस आहे तो राईट साईडला गेल्यानंतर मायनस होईल. दॅट इज मीन्स लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू हा 11 मायनस 6.5 होणार. ही सबट्रॅक्शन करत असताना 11 मीन्स 11.0 मायनस 6.5 हे 5 असंच राहील. 7 + 4 कॅरी ऑन 1 0. दॅट इज मीन्स वी गेट 4.5. सो लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 4.5 युनिट. या पद्धतीने आपण इथे आन्सर सांगू शकतो. म्हणजे काय केलं पहा, पहिला रफ फिगर स्केच केली, त्यामध्ये त्याचा जो बिटवीननेस दिलेला आहे त्यानुसार कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर टोटल सेगमेंट पाहिजे असेल तर ॲडिशन करणार आणि त्यातला एखादा पाहिजे असेल तर सबट्रॅक्शन करणार, किंवा स्मॉलर प्लस स्मॉलर इज इक्वल टू लार्जर. या पद्धतीने जर तुम्ही हे स्टेटमेंट लिहिलं आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपोआप उत्तरं मिळत जातील. थोडंसं वेगळं आहे म्हणून हे लास्ट एक्झाम्पल पाहूया. एक्स वाय झेड या पद्धतीने हे पॉईंट कोलिनियर आहेत. म्हणजे एक्स नंतर वाय आहे, वाय नंतर झेड आहे. आम्हाला जो एक्स झेड सांगितला इथेही टोटलच सांगितलेलं आहे 3√7. एक्स वाय हा फर्स्ट आहे तो √7 आहे आणि वाय झेड आपल्याला विचारलेला आहे. म्हणजेच इथं सुद्धा जो बिटवीननेस आहे तो कसा आहे, एक्स नंतर वाय त्यानंतर झेड आहे. देअरफॉर आपण इथं म्हणू शकतो लेंथ ऑफ एक्स वाय फर्स्ट स्टेटमेंट सेगमेंट प्लस लेंथ ऑफ वाय झेड इक्वल टू लेंथ ऑफ टोटल जो असेल तो एक्स झेड असेल. म्हणजे इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर √7 ही व्हॅल्यू एक्स वायची आहे प्लस वाय झेडची आपल्याला फाइंड आउट करायची आहे इज इक्वल टू एक्स झेडची दिलेली आहे ती 3√7 दिलेली आहे. हा प्लस √7 आहे तो मायनस √7 होईल. दॅट इज मीन्स लेंथ ऑफ वाय झेड
इज इक्वल टू 3√7 मायनस √7 या पद्धतीने करायचं आहे. मग ही सबट्रॅक्शन करत असताना आत्ता लगेच तुमच्या जरी नाही लक्षात आलं तर तुम्ही 3rd चॅप्टर पुढे शिकणार आहात, तिथं त्यावेळी लक्षात येईल. तरी पण एक गोष्ट लक्षात घ्या, समजा असं एखादं एक्झाम्पल असतं 3x मायनस एक्स, तर याचाच अर्थ आपण 3x मायनस 1x घेतो म्हणजेच 2x लिहितो. त्या पद्धतीने हे x म्हणजे √7 असं कन्सिडर करून चला. याला लाईक सर्ड असं म्हणतात आणि ॲडिशन सबट्रॅक्शन लाईक सर्डमध्ये होतं. त्या पद्धतीने याला 3x मायनस 1x म्हणजे 2x लिहितो, म्हणजेच ह्याला 2√7 या पद्धतीने आपण ही सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे लाईक सर्ड असतील तर जसं आपण लाईक टर्म्समध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन करतो त्या पद्धतीने ही सबट्रॅक्शन करायची आहे आणि ह्याला युनिट नसेल तर आपण युनिट देणार आहोत. म्हणजे आम्हाला प्रॉपर फिगर इथं कन्स्ट्रक्ट करायला सांगितली आणि त्यावरून एका सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करायची होती. आता आम्हाला हा बिटवीननेस न देता सुद्धा सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करायची असते. म्हणजे काय, त्यावर आधारित एक क्वेश्चन पहा. पॉइंट्स x, y, z are collinear such that distance between xy is 17, distance between yz is 8. लेंथ दिले तर कॉमा देत नाही, डिस्टन्स दिले तर कॉमा देतात, हे जरा लक्षात घ्या. देन फाइंड डिस्टन्स बिटवीन x अँड z. आपल्याला हे पॉईंट्स फक्त कोलिनियर आहेत असं सांगितलेलं आहे, त्याचा बिटवीननेस सांगितलं नाही. अशा वेळी आपल्या पुढे 3 पॉसिबिलिटीज येतात. म्हणजे कधी x बिटवीन असेल, कधी y असेल, कधी z असेल. पण इथं तिन्ही कंडिशन नाही येणार, कारण इथं जर लेंथ दिली असेल तर आपण असं म्हणू शकतोय की आता xy हा 17 आहे, म्हणजे सपोज x आणि y हे एंड पॉईंट्स असतील तर z मध्ये असू शकतो. परंतु yz जर बाहेर असेल तर मध्ये x असणार नाही, कारण yz 8 आला म्हणजे त्याच्यापेक्षा छोटे सगळे जे आहेत ते सेगमेंट्स पाहिजे, त्यामुळे ही कंडिशन कधी घ्यायची नाही. हां, मग xy आणि yz आपण असं असू शकतं xy सेपरेट yz सेपरेट. म्हणजे पहा, हा xy 17 सेपरेट, yz 8 सेपरेट, त्याच्यावरून xz आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे y मध्ये येऊ शकतो, z मध्ये येऊ शकतो, इथं x मध्ये नाही येऊ शकणार, कारण yz हा जो सेगमेंट आहे तो स्मॉल आहे. म्हणजे इथं आपल्या त्या 3 पॉसिबिलिटीपैकी आपण 2च पॉसिबिलिटी घेतल्या. कशा घेतल्या पहा, हा 17 मॅक्झिमम इथला सेगमेंट आहे, म्हणजे xy हे एंड पॉईंट्स असतील, त्याच्या बिटवीन z असेल, ही फर्स्ट कंडिशन. आणि हे 2 सेपरेट असतील, म्हणजे xy सेपरेट सेगमेंट, yz सेपरेट सेगमेंट, अशा 2 कंडिशन. आता ह्याच्यात एकच कंडिशन राहिली, ती म्हणजे yz हे एंड पॉईंट असताना मध्ये x. मग तो एंड पॉईंट्स असताना जर 8 असेल तर मध्ये डिस्टन्स कधी 17 असणार नाही, त्यामुळे ती कंडिशन घ्यायची नाही. म्हणजेच आपण इथं फर्स्ट टाइम काय म्हणायचं आहे, इफ x डॅश z डॅश y ही कंडिशन असेल तर आता आपण फाइंड आउट करूया. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, xz फाइंड आउट करायचं आहे, ज्यामध्ये आम्हाला zy म्हणजेच yz 8 दिलेला आहे आणि हा टोटल जो xy आहे तो 17 दिलेला आहे. म्हणजे टोटल xy मधून zy सबट्रॅक्ट केला तर xz मिळेल. मी मगाशी लिहित होतो त्याच्यापेक्षा आता इथं डायरेक्ट लिहितोय. देअरफॉर म्हणूया, आपल्याला जर डिस्टन्स बिटवीन x अँड z जर फाइंड आउट करायचं असेल तर टोटल डिस्टन्स, दॅट इज मीन्स डिस्टन्स बिटवीन x अँड y जे आहे त्यातून सबट्रॅक्ट करूया z आणि y मधलं. दॅट इज मीन्स द डिस्टन्स बिटवीन z अँड y. डिस्टन्स असेल तर कॉमा टाकायचा, लेंथ असेल तर कॉमा द्यायचा नाही. आता xyचं डिस्टन्स 17 आहे, मायनस झेडवायचं डिस्टन्स 8 आहे, दॅट इज मीन्स 9 युनिट. या पद्धतीने आपण इथलं डिस्टन्स देऊ शकतो. जी सेकंड कंडिशन आहे त्यानुसार म्हणायचं, इफ x डॅश y डॅश z, त्यावेळी आपल्याला जे डिस्टन्स xz शोधायचं आहे, डिस्टन्स बिटवीन xz म्हणजे हे टोटल डिस्टन्स आलं. बिकॉज xy 17 आहे, yz 8 आहे, म्हणजे ह्या दोघांची सम केल्याशिवाय xz मिळणार नाही. दॅट इज मीन्स डिस्टन्स बिटवीन x अँड y प्लस डिस्टन्स बिटवीन y अँड z असं आपल्याला करावं लागेल. दॅट इज मीन्स 7 + 8 केला, 17 + 8 केला तर आपल्याला 25 युनिट हे त्याच्यातलं डिस्टन्स मिळेल. म्हणजे तुम्हाला प्रॉपर बिटवीननेस दिला तरी डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल, किंवा बिटवीननेस नाही दिला तर आपण त्याच्या पॉसिबिलिटीज सगळ्या कन्सिडर करावे लागतील आणि त्यावरून आपल्याला अशी 2-2 आन्सर शोधावी लागतील. तर या व्हिडिओमध्ये आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स, नंतर 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स कसं असतं आणि बिटवीननेस काय असतो व त्यावरील जी काही उदाहरणं आहेत ती पाहिलेली आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. फर्स्ट टाइम या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इयत्ता 9वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका. थँक्यू.